नाशिकमधील IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी सक्ती केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात 27 दिवसापासून फरार असलेली संशयित आरोपी निदा खान हिला गुरुवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 2 मे रोजी अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून पोलीस तिच्या मागवर होते। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती। ती वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होती। मात्र तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा पथकाने संभाजीनगर गाठले आणि अत्यंत गोपनीय मोहीम फते करत या फरार संशयित आरोपीला अटक करण्यात आली। पथक तिला घेऊन नाशिककडे रवाना झाले। दरम्यान अटकेनंतर नाशिक पोलिसांनी तिला न्यायाधीशांसमोर हजर केले। न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक निदा खानला घेऊन नाशिककडे रवाना झाले।